नाहीये. ज्या गाड्या आहेत बघा, जी वाहनं आहेत ती वाहनं काढायची आहेत अशी विनंती आहे. फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहिली तो क्षण अर्थातच स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा आणि त्या सोहळ्याची आपण इथे सुरुवात करत आहोत. एक दमदार क्रिकेट स्पर्धा जिचं नाव आहे आमदार चषक आणि आमदार स्पर्धेसाठी आपण पाहतोय आमदार ट्रॉफीसाठी इथे उपस्थित मान्यवरांचं मी स्वागत करू. प्रल्हाद शेठ केणी साहेब इथे आपण पाहतोय उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेसाठी आणि उद्घाटन समारंभ सोहळ्यामध्ये आपण त्यांचं इथे दिमाखात आगमन पाहतोय. आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य रायगड जिल्ह्याचे आमचे एक नामांकित व्यक्तिमत्व या गावातून ज्यांना कोहिनूर म्हणून ही पदवी आहे ते आमचे एकनाथ शेठ देशेकर साहेब देखील इथे आपण पाहतोय उपस्थित आहेत. शिवाजी दुर्गे साहेब देखील या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. तसेच नरेश सोनावणे साहेब माजी ग्रामपंचायत उपसरपंच यांचं इथं आपल्याला आगमन पाहायला मिळतं. गणपत शेठ कडू साहेब माजी सरपंच, अनंत शेठ कडू साहेब माजी ग्रामपंचायत उपसरपंच, तसेच आमचे रोहिदास शेठ पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. रोहिदास शेठ फराड साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच दिनेश शेठ पाडेकर साहेब माजी सरपंच यांचं इथं आगमन झालेलं आहे. बाबू शेठ मुंबईकर या स्पर्धेचा आपण आनंद घेताना पाहणार आहोत, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. एकनाथ शेठ पाटील जे आपण पाहतो विद्यमान सरपंच आहेत त्यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी स्वागत करतोय. तसेच शंकर शेठ देशेकर साहेब माजी उपसरपंच या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. पनवेल तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्रल्हाददादा केणी यांचं इथं आगमन झालेलं आहे, आपलंही स्वागत आहे. अंकुशदादा पाटील सदस्य आहेत मीडिया सेल भारतीय जनता पार्टीचे आणि तसेच आमचे सर्वांचे लाडके पोलीस पाटील कोंडीरामजी पाटील साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. राम देशेकर साहेब देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. तसेच भगवान शेठ कडू साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे, आपलंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट आमदार ट्रॉफी 2025 चे पर्व. पहिलं आपण पाहतोय नाईट स्पर्धेमध्ये आज हा उद्घाटनी दिवस आहे आणि उद्घाटनी दिवसामध्ये आपण जात आहोत. सरचिटणीस पनवेल तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे एक धडाडीचे कार्यकर्ते हर हुन्नरी विकास पुरुष प्रल्हाद शेठ केणी साहेबांना विनंती करेन की आपण गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन करायचंय. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी नाम तुझे आले हात शरणाशी झुलले, भक्ती तुझी करण्या देवा सर्वांग स्फुरले, भक्ती तुझी करण्या देवा सर्वांग स्फुरले. गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं आपण पूजन करत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे, बाप्पांना सांगडं घातलं जात आहे आणि अगदी आपण पाहतोय आता गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन इथे आपण करणार आहोत. सर्व खेळाडू जे आहेत त्यांनी विकेटच्या दोन्ही बाजूला जा, दोन जे संघ आहेत त्यांनी शिडोन आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे करंजाडे. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून, यासाठी केला होता अट्टास. अगदी तो दिवस स्पर्धेचा उद्घाटनी हा दिवस आहे. रात्रीमध्ये आपण पाहतोय स्पर्धा आहे रजनी स्पर्धा आणि पहिली रात्र संपन्न होत असताना चिंद्रनच्या ग्रामस्थांनी पाहिलेलं स्वप्न आणि ते स्वप्न आज सत्यवत होताना पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील पूजन केलं जाईल. भक्ती भावनेचं प्रतीक अर्थातच आपण पाहतोय इथे निरंजन अगरबत्ती ओवाळून या स्पर्धेची एक भक्तिमय सुरुवात पाहायला मिळते. आमदार चषक 2025 ची स्पर्धा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या वतीने स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन इथे होत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सह्याद्रीच्या छाताळातून नाथ भवानी गाजे आणि कालजातच नोहे रे रक्तातून वाहते आमच्या राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो मान झोकतो या मातीचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे आणि अगदी आपण पाहतो जो क्षण ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहिली तो क्षण
अर्थातच स्पर्धेचा उद्घाटनी समारंभ सोहळा इथे मोठ्या थाटामाटानं पार पडतोय। मान्यवरांचं आगमन होत आहे, संपूर्ण खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊया। सिद्धू पाजी यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत। या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम। मराठी मानांच्या मावल मातीचा महाराजा, तेजोमय मातीमध्ये धुमसलेल्या अगदी रक्तीला करंटक म्हणून अभिषेक घालणारा माझा महाराजा आणि महाराजाच्या प्रतिमेचं पूजन आपल्याला पाहायला इथं मिळत आहे। सिद्धूपाजी आपल्याला पाहायला मिळतील। या वेळेला श्रीफल जो आहे तो वाढवला जातोय आणि स्पर्धेची एक दमदार सुरुवात पाहायला मिळते। संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते हा समारंभ सोहळा आपण पाहतोय। तसेच आमचे शुभम शेठ मुंबईकर ज्यांनी आपण पाहतोय आज या स्पर्धेमध्ये जो आपण पाहतोय आकाश क्या मांडलेला आहे, त्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतोय की आपण लाईव्ह वाल्यांशी संपर्क करा। शुभम मुंबईकर, चला आपण विकेटवरती जाणार आहोत। मान्यवरांना विनंती करेन आपण विकेटवरती जाऊया। दोन्ही संघ आपण लाईनअप मध्ये उभं राहा। दोन्ही संघ आपण सुरुवातीला भरपूर छान वेळेमध्ये आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुमचं आम्ही नक्कीच अभिनंदन व्यक्त करू आणि तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत सामन्यासाठी। आता लाईनअप मध्ये आपण दोन्ही एंडला उभं राहा अशी विनंती आहे। पहिला सामना असेल तो म्हणजेच करंजाडे आणि त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत श्रीराम शिरडोन बी या संघाला, शिरडोन बी या संघाला। दोन्ही संघांना आम्ही नक्कीच शुभेच्छा देऊ। चला आपण विकेटवरती जाऊया आणि विकेटची पूजा इथे केली जाणार आहे। विकेटपट्टीचं पूजन आपण करू। अफाट अशा मैदानी तू यश वेळोवेळी, डाव तुझा येतात जमोयशी जपूने आपली खेळी। काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्याव्या जो तो फासे टाकी। मागे टपलाय यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव। चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। तो क्रिकेट आणि त्या क्रिकेटचा आपण इथे आनंद घेत आहोत। तो ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू काळ गतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा, निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला। हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। क्रिकेटची देवपूजा, गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक झालो। छत्रपती शिवाजी महाराजांना आपण त्रिवार मानाचा मुजरा केला। ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ यांचा आपण आशीर्वाद घेतला। ज्या राजाने सत्न सत्यात उतरवले त्या राजा शिवछत्रपती महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा केला, त्यांना पुष्पहार आणि श्रीफल अर्पण केला गेला। त्यानंतर ज्या वारसदाराने स्वप्न अंगा खांद्यावरती पेळलं ते राजा शंभू छत्रपती महाराज यांनाही आपण त्रिवार मानाचा मुजरा करूया आणि या स्पर्धेची आपण एक दमदार सुरुवात करूया। या भूमीत जन्मलेल्या संपूर्ण आपण हुतात्म्यांना इथे अगदी एक चांगली आदरांजली व्यक्त करूया आणि या स्पर्धेची आपण सुरुवात करूया। उद्घाटन समारंभ सोहळा, मुख्य एष्टीचं पूजन आपल्याला पाहायला मिळेल। मुख्य एष्टीचं आपण इथे पूजन करत आहोत। यष्टांचं पूजन इथे आपल्याला पाहायला मिळतंय आणि यष्टांचं पूजन आपण होताना पाहतोय। स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा, स्पर्धेची दमदार सुरुवात, आमदार चषक 2025 चे पर्व आणि आज पहिला दिवस मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय इथे यष्टांचं पूजन होत आहे। एकनाथ शेठ देशेकर साहेब जिल्हा परिषद सदस्य, रायगड जिल्ह्याचे एक नामांकित व्यक्तिमत्व, तसेच ओबीसी सेलचे अध्यक्ष शिवाजी दुर्गे साहेब देखील आपण पाहतोय या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। नरेश सुनावणे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। गणपत शेठ कडू साहेब इथे उपस्थित आहेत। अनंत शेठ कडू साहेब इथे आपण पाहतोय यष्टांचं पूजन होताना आपण पाहतोय। तसेच अगदी या सोहळ्यामध्ये आपल्यासोबत जॉईन झालेले आमचे रोहिदास शेठ पाटील साहेब, रघुनाथ शेठ फराड साहेब, दिनेश शेठ पाडेकर साहेब, बाबू शेठ मुंबईकर साहेब, एकनाथ शेठ पाटील साहेब, शंकर शेठ देशेकर साहेब, प्रल्हाद शेठ केणी साहेब,
अंकुश शेठ पाटील साहेब, तसेच कोंडीराम पाटील साहेब, पोलीस पाटील रामशेठ देशेकर, भगवान शेठ कडू साहेब, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि समाजसेवक, तसेच आमचे सिद्धू पाजे नुकताच उपस्थित झालेले, या सर्वांच्या वतीनं यष्ट्यांना इथे पूजलं जात आहे आणि क्रिकेटची धर्मपूजा, क्रिकेटची देवपूजा आपण इथे करतोय. विकेटपट्टीचं पूजन इथे केलं जात आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मोठ्या दिमाखानं या स्पर्धेची सुरुवात पाहायला मिळते. एक दमदार सुरुवात आणि एक तेवढीच रुबाबदार स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला. 6 क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जवळजवळ आपण जर विचार केला 3 लाख पेक्षाही अधिकहून जास्त पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला वितरित होताना पाहायला मिळतील. अशी स्पर्धा खेळाडूंसाठी स्वप्नवत राहणारी स्पर्धा, खेळाडूंसाठी आपण पाहतो एक मेजवानी आणि पर्वणी असलेली स्पर्धा, त्यांच्यासाठी मोठं व्यासपीठ आणि मोठं क्रीडांगण. या क्रीडांगणावरती स्पर्धा आपण सर्व इथे एन्जॉय करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये आपल्याला सामन्याची सुरुवात देखील पाहायला मिळेल. पहिले 2 संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. टॉसकडे आपण जाऊ. राष्ट्रगीत आपण घेणार आहोत आणि राष्ट्रगीतांना आपण सुरुवात करत आहोत या स्पर्धेची. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ज्यांनी दिली आपल्या प्राणांची आहुती आणि दिले देशासाठी बलिदान, त्यांना आपण इथे आदरांजली व्यक्त करणार आहोत. आमदार चषक 2025 चिंद्रन पनवेल, पहिली रजनी आणि दिमागदार सुरुवात. सर्वांनी विश्राम स्थितीमध्ये या. तर आपण राष्ट्रगीतानं एरवी आम्ही अनेक स्पर्धामध्ये असंच करतो, जे देशासाठी आपण पाहिलं की हुतात्मे झाले त्यांना आणि या भूमीमधील आपल्या परिसरातील ज्यांनी आपल्या गावासाठी भरपूर काही केलेलं आहे त्या सर्वांना राष्ट्रगीतातून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यासाठी आपण जात आहोत राष्ट्रगीताकडे. एक साथ सावधान होंगे, सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की विश्राम. लगेच आपण विकेटवरती टॉस करणार आहोत. विकेटवरती आपण टॉस करूया. 2 कॅप्टन या समोरासमोर आपण विकेटवरती टॉस करू आणि स्पर्धेची आपण सुरुवात करत आहोत. हॅलो 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 चेक. हॅलो. फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं स्पर्धेची दमदार सुरुवात. आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आनंदामध्ये आज आपण डुंबून जाऊ, भिजून जाऊ, नाहून जाऊ आणि या स्पर्धेचा आपण मनसोक्त आनंद इथं घेत आहोत. दमदार स्पर्धा. आमदार ट्रॉफी, ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी, भारतीय जनता पार्टी या गावातील सर्व संकल्पक यांच्या संयुक्त विद्यमानानं त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली स्पर्धा आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा. आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे.
या आनंदामध्ये आज आपण डुंबून जाऊया, भिजून जाऊया, नाहून जाऊया आणि ज्या स्पर्धेसाठी आपण सर्व आतुरलेलो होतो ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला पहिली रात्र पहिल्या रात्रीमध्ये जो उद्घाटनी सामना आहे तो सामना आपल्याला शिडोन बी विरोधामध्ये करंजाडे कर्जो आणि 11 या दोन संघामध्ये पाहायला मिळणार आहे। दोन्ही टीम्स मध्ये आपण टॉस पाहिलेला आहे। टॉस विजेत्या संघांना लगेचच निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे कारण आपल्याला लगेच सामना सुरू करायचा आहे, याची आपण नोंद घ्या। दमदार दिमागदार स्पर्धा 5 षटकांचे सामने राहतील याची आपण नोंद घ्यायची आहे। शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला सुपर 12चे सामने पाहायला मिळणार आहेत। कंपल्सरी धावा चेस करणं हा स्पर्धेचा नियम राहील आणि जेव्हा किंवा बॉल जाईल त्यावेळेला तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे। आणि ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्हाला सामना सुरू होण्याच्या आधी कंप्लीट करायच्या आहेत, मग त्या इकॉनॉमिकल असू दे अन्यथा मग तुमच्या प्लेयरची लिस्ट वगैरे त्या असू देत, यावरती सर्वांनी नोंद घ्या। आणि दोन्ही कॅप्टन्स आपण आयोजन कमिटीशी संपर्क करायचा। टॉस विजेता संघ कुठला आहे? टॉस व्हाईट और रेड, व्हाईट और पिंक?